मिरजेत ड्रेनेज चेंबरमध्ये मृत नवजात अभ्रक आढळल्याने खळबळ. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. मिरज शहरातील मार्केट परिसरातील महापालिका दवाखाना व प्रसूतीगृहाजवळील ड्रेनेज चेंबरमध्ये पुरुष जातीचे मृत नवजात अभ्रक आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गुरुवारी दुपारी शौचालयालगत असलेल्या ड्रेनेज चेंबरमध्ये हे अभ्रक आढळून आले. विशेष म्हणजे संबंधित प्रसूतीगृहात 23 तारखेपासून कोणतीही प्रसूती झालेली नसल्याची माहिती समोर आल्याने संशय अधिक गडद झाला आहे. त्यामुळे हे अभ्रक नेमके कुठून आले याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. प्राथमिक माहितीनुसार प्रसूतीनंतर मृत झालेल्या अभ्रकाची योग्य विल्हेवाट न लावता ते ड्रेनेज चेंबरमध्ये टाकून देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत अभ्रकाची नाळ तशीच असून ते सुमारे 3 दिवसाचे असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अभ्रक ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायतंडे. आज आम्हाला साधारण 6:45-7च्या दरम्यान ड्रेनेज तुंबलेलं असल्यामुळे ते काढत असताना एक अर्भक सापडलेलं आहे. ते पुरुष जातीचा अर्भक आहे आणि ड्रेनेज विभागाच्या लोकांनी इथं सांगितल्यानंतर ते अर्भक बाहेर काढलेलं आहे. ते अर्भक आता PM साठी सिव्हिलला गेलेला आहे. सगळा स्टाफ इथे आहे. स्टाफची चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल. सगळे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे. जे रीतसर आहे ती चौकशी होईल, पण त्यानंतरच ते लक्षात येईल. त्यामुळं पुढची इन्व्हेस्टिगेशनच आपल्याला झाल्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य होईल. पण आमचा स्टाफ तसं चांगलाच आहे. दिवस रात्र इथं 24 आवर स्टाफ असतो. नर्सेस असतात, ऑन कॉल डॉक्टर्स आहेत. तथापि नेमकं हे काय आणि कसं झालं याबाबतचा खुलासा सद्यस्थितीत तर मला करता येणार नाही. ज्यावेळेला डिटेल माहिती होईल तर त्यावेळेला आम्ही नक्की महापालिकेमार्फत करू.